जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रेसिपी टिडवाटी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग सॉंग असणारे ऑडिओवरती असणारे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे. आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. अभी मजा आएगा ना भिड़ो. ओके, तर मित्रांनो, सर्वात आपल्याला सेक्युरिटी पिन ओपन करून घ्यायचे. सो ओपन करून घेऊयात. ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. VPN कनेक्ट करून घेऊयात. कनेक्ट करून झाल्यानंतर जस्ट बॅक करून घ्यायचे. बॅक करून झाल्यानंतर कॅपकट टॅब ओपन करून घ्यायचे. न्यू व्हिडिओवरती क्लिक करून घेऊयात. तिथे आपल्याला हवा आहे तो फोटो सिलेक्ट करून फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड केल्यानंतर खालती रेशोचा ऑप्शन भेटेल. 9.6 करून ओके करून घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून घेऊयात. टॉप ऑप्शनमध्ये इथे सुद्धा 9.6 करून फोटो हवा आहे तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे. फोटोला स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर साईड क्लिक करून ओव्हरलेवरती क्लिक करून घ्यायचे. ॲड ओव्हरलेमध्ये इथे बीटमार्ट व्हिडिओ दिले तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. व्हिडिओ ॲड केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला बीटमार्ट व्हिडिओचं टायमिंग तेवढंच फोटोचे तिकीट ठेवायचं. एक्स्ट्रा वाटा आपण स्प्लिट करून डिलीट करून घेऊयात. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट करायचे. बीटमार्ट व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे. खालती आपल्याला हॅशटॅग ऑडिओचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचे. व्हिडिओ ते ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर 15 fps पण झूम करून घ्यायचे. तिथे व्हिडिओ प्ले करून जिथे आपली बीट चेंज होताना दिसेल तिथे यायचे. फोटोवरती क्लिक करून खालती स्प्लिट ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचे. टोटल आपल्या 23 स्प्लिट असणार. ओके, तर मित्रांनो, आपल्याला स्प्लिट करून झाले. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्ट यायचे. साईड क्लिक करून बीटमार्ट व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे. खालती आपल्याला रिप्लेसचा ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून घ्यायचे. इथे टेक्स्ट PNG दिलेला तो PNG ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर अशा प्रकारे थोडा मायनस करून घेऊयात. त्याला वरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर ह्याचा टाइम आपण 0 सेकंडपासून व्हिडिओच्या एंड पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला आणखी एक टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायचे. सो 9 सेकंडच्या पुढचा जो स्प्लिट आयकॉन आहे तिथे यायचे. साईड क्लिक करून आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून घ्यायचे. ॲड ओव्हरलेमध्ये तुम्हाला टेक्स्ट PNG भेटून जाईल. तो PNG ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर याला अशा प्रकारे मायनस करून वरती आपण ह्याच्या खाली ॲडजस्ट करून घ्यायचे. सो ॲडजस्ट करून घेऊया. ह्या टेक्स्टचा टायमिंग आपल्याला 9 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून व्हिडिओच्या एंड पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट करून घेऊयात. एक्स्ट्रा वाटा पण स्प्लिट करून डिलीट करून घेऊयात. त्यानंतर ओके, तर मित्रांनो, आपल्याला स्प्लिट करून झालेले टेक्स्ट PNG सुद्धा आपण ॲड केले. तर भावांनो, आपला 50% व्हिडिओ तयार झालेला आहे. आपल्याला इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी एडिटिंग प्रोजेक्ट ओपन करून घेऊया. ओपन केल्यानंतर इथे आपल्याला 15 fps पण झूम करून घ्यायचे. एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये झूम 1 ही ॲनिमेशन झूम टाइम फुल करून ओके करून घ्यायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूया. तिथे आपल्याला कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाइड 2 ही ॲनिमेशन द्यायचे. पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. कॉम्बोमध्ये स्लिप अँड स्लाइड 1 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. तिथे आपल्याला 1 सेकंडच्या आधीच्या फोटोपासून 3 सेकंड 15 पर्यंत स्लिप अँड स्लाइड 1 स्लिप अँड स्लाइड 2 ही ॲनिमेशन आपल्याला रिप्लेस करत राहते. त्यानंतर 4 सेकंडच्या खालच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे. इथे आपल्याला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये बाउन्स 1 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला तिथे आपल्याला पॉपिंग कॅन्डी ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये इथे आपल्याला ट्रेन 2 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घेऊयात. तिथे आपल्याला इनमध्ये क्रॉस ओपन ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करून घेऊयात. कॉम्बोमध्ये इथे आपल्याला पेंडुलम 2 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. तिथे आपल्याला डायनॅमिक शेक 2 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचं. त्या पुढच्या लेअरला सुद्धा आपल्याला हिचे ॲनिमेशन द्यायचे. पुढे सुद्धा आपल्याला डायनॅमिक शेक 2 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. कॉम्बोमध्ये तिथे आपल्याला स्लिप अँड स्लाइड 1 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूयात. तिथे आपल्याला स्लिप अँड स्लाइड 2 ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या फोटोवरती क्लिक करून घेऊया. तिथे आपल्याला कॉम्बोमध्ये वेव अँड स्लाइड ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करूया. तिथे आपल्याला कॉम्बोमध्ये स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट ही ॲनिमेशन द्यायचे. पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट राईट ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. त्या पुढच्या लेअरला कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट ही ॲनिमेशन द्यायची. पुढच्या फोटोवरती तिथे आपल्याला पॉपिंग कॅन्डी ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. पुढच्या लेअरवरती क्लिक करूया. तिथे आपल्याला इनमध्ये रॉक हॉरिझॉन्टल ही ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे. ओके, तर भावना आता आपण इफेक्ट ॲड करून घेऊया. इफेक्ट ॲड करण्यासाठी एक नंबर लेअरच्या इफेक्टवरती क्लिक करूया. हा इफेक्ट आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये हॅलो ब्लर या नावाने भेटून जाईल. इंटेन्सिटी 40 वरती ठेवून ओके करून घ्यायचं. याचं टायमिंग 0 सेकंडपासून 1 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढचा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये टेक्नॉलॉजी 3 नावाने भेटून जाईल. स्पीड 33 वरती ठेवून ओके करून घ्यायचं आहे. ह्याचं टायमिंग आपल्याला 0 सेकंडपासून इथे आपल्याला 3 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढचा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये टेक्नॉलॉजी 2 या नावाने भेटून जाईल. साईज 50 वरती ठेवून ओके करून घ्यायचं आहे. ह्याचं टायमिंग 3 सेकंडपासून इथे आपल्याला 5 सेकंड 15 पर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढचा इफेक्ट ग्लोविंग लेन्समध्ये मेकॅनिकल या नावाने भेटून जाईल.
वर्टिकल बॉडीच्या हिशोबाने ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचं. याचा टाइम आपल्याला 5 सेकंड 15 to 7 सेकंड 15 आहे. पुढचा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये हॅल्युसिनेटरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक शॉक 2 या नावाने भेटून जाते. त्यावरती क्लिक करून घ्यायचं. ॲडजस्ट आहे असं ओके करून घ्यायचं. याचा टाइम आपल्याला 7 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून इथे आपल्याला 8 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढचा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये टोटो फ्लेम या नावाने भेटून जाईल. कलर हवे तसं चेंज करून ओके करून घ्यायचे. 8 सेकंडपासून 9 सेकंडमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे. पुढचा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये प्रो ऑप्शनमध्ये ग्लोविंग डबलेस या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक इंटेन्सिटी 80 वरती ठेवून ओके करून घ्या. 9 सेकंडपासून 10 सेकंडच्या आधीच्या डॉटमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुढचा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये टेक्नॉलॉजी 3 या नावाने भेटून जाईल. ते 30 वरती ठेवून ओके करून घ्यायचे. 10 सेकंडच्या आधीच्या डॉटपासून 12 सेकंडच्या पुढच्या डॉटपर्यंत बॉडी इफेक्ट ट्रेंडिंग अपरेट 2 या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून घ्यायचे. इंटेन्सिटी आपल्याला 100 करून ओके करून घ्यायची. त्याचा टाइम 12 सेकंडच्या पुढच्या डॉटपासून व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. पुढचा इफेक्ट बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविंग लेन्स गॅस वेव्स या नावाने भेटून जाईल. त्यावरती क्लिक करून स्पीड फुल करून ओके करून घ्यायचे. 12 सेकंडपासून 13 सेकंडपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे. ओके तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ एक्सपोर्टिंग करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया लवकर नवीन कंटेंटमध्ये. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.